सध्याची दृश्य आपण नागपूरमधली पाहतोय। नागपूरमध्ये काँग्रेसनं सरकार विरोधात आंदोलन सुरू केलेलं आहे। महागाईमुळे जनता बेहाल झालेली आहे आणि याचाच निषेध व्यक्त करण्यासाठी नागपूरमध्ये काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले आहेत। इंधन दरवाढ आणि महागाई विरोधामध्ये काँग्रेस आक्रमक झाल्याचे पाहायला मिळतंय। नागपुरात पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात आंदोलन केले जात आहे। जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे। सध्या पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। या आंदोलकांना अडवण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र आंदोलक आक्रमक झालेले आहेत। हातामध्ये झेंडे घेऊन घोषणाबाजी केली जाते। पोलिसांकडून सध्या आंदोलकांची धरपकड सुरू करण्यात आलेली आहे। इंधन दरवाढी विरोधामध्ये नागपूरमध्ये काँग्रेस आक्रमक झाली आहे। मोठ्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले। जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे, मात्र त्याआधीच पोलिसांनी या आंदोलकांना पकडलेलं आहे। त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला जातोय। पोलिसांचा मोठा फौजफाटा देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। या काँग्रेस कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी केली जाते। इंधन दरवाढ मागे घेण्याची मागणी केली जाते। या संदर्भात अधिक बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी अमर काणे आपल्या सोबत आहेत। अमर, जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे। आक्रमक झालेले आहे काँग्रेसचे कार्यकर्ते, पोलिसांकडून धरपकड देखील सुरू आहे। अगदी बरोबर आहे। अगदी बरोबर आहे। धरपकड कुंभवणा ताब्यात घेत आहे। खरं तर बॅरिकेड टाकून त्यांना सन्मान लॉजपाशी रोखण्यात आलं होतं, तरी कार्यकर्त्यांना कुठेही त्यांनी जुमानलं नाही आणि थेट ते पुढे निघालेले आहे। एक कार्यकर्ता तर थेट पेट्रोलची टाकी हातात घेऊन आहे। आपण त्याच्याशी संवाद साधूया। पेट्रोलची टाकी हातात घेऊन आहे। पेट्रोलची महागाई, पेट्रोल वाढीमुळे आम नागरिक त्रस्त झालेला आहे। त्यामुळे प्रफुल्लदादा गुलटेवाडी यांच्या नेतृत्वामध्ये आज आपण बघू शकतो हे सगळ्या कार्यकर्त्यांना पोलीस आता ताब्यात घेताना दिसत आहे। खरं तर बॅरिकेड तोडून ते आकाशवाणी चौकापर्यंत पोहोचलेले आहे आणि तिथले हे थेट दृश्य आपण बघू शकतो की कार्यकर्त्यांना पोलीस आता ताब्यात घेत असताना जे दृश्य मोठ्या प्रमाणात पोलिसांची कुमक पण आता इथे पोहोचलेली आहे। कारण की पहिले सुरुवातीला एक पोलिसांचा अंदाज नव्हता एवढे आक्रमक कार्यकर्ते, पण अतिशय आक्रमक असं हे काँग्रेसकडून इंधन दरवाढीच्या विरोधात हे संपूर्ण आंदोलन करण्यात आलं आणि हे सगळ्या कार्यकर्त्यांना पोलीस ताब्यात घेत असल्याचे संपूर्ण दृश्य आपण बघतोय। कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलाय। जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन निवेदन द्यायचे होते, त्याकरता त्यांना सन्मान लॉजपाशी रोखण्यात आलं होतं, पण कार्यकर्त्यांनी पोलिसांना जुमानलं नाही। ते बॅरिकेड तोडून थेट पुढे आगेकूच केली। त्यामुळे पोलिसांनी आता अखेर गाड्या बोलून सगळ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेत असलेलं दिसतंय। खरं तर नवनियुक्त शहराध्यक्ष प्रफुल्ल गुडगे पाटील यांच्या नेतृत्वात संपूर्ण पाळणा प्रफुल्लजी स्वतः आता त्यांनाही ताब्यात घेताना असताना दृश्य दिसत आहे। प्रफुल्ल गुडगे पाटील जे शहराध्यक्ष काँग्रेसचे, त्यांना सुद्धा आता ताब्यात घेत आहे पोलीस, आपण बघू शकतो। आणि अतिशय आक्रमक असं हे संपूर्ण आंदोलन पोलिसांकडून नितीन राऊतची काय बोलाल? नितीन राऊत, महागाईमुळे लोक सडकेवर आलेले आहेत। देशाचा पंतप्रधान म्हणतो की तुम्ही प्रवास करू नका, तुम्ही सोनं गहाण ठेवू नका, विकू नका किंवा खरेदी करू नका, असे सर्वांना जनतेला सांगतो। सायरन वाजवले जातात, परंतु पेट्रोल दरवाढ ही दररोज वाढवली जात असते। सामान्य जनांच्या खिशांवर ताण पडत आहे। एकीकडे पोलीस स्टेशनमध्ये एखादा गुन्हा नोंदवायला महिला गेली आणि शोध करायला सांगितला तर या राज्यातला पोलीस पीआय सांगतो की त्या ठिकाणी गाडीत पेट्रोल नाही, डिझेल नाही। काल एक घटना घडली हिंगोलीमध्ये। एक महिला गरोदर होती, तिने अँब्युलन्स मागायला फोन केल्यानंतर तो अँब्युलन्सवाला सांगतो की अँब्युलन्स मध्ये डिझेल नाही, मोटरसायकलवर घेऊन या गरोदर महिलेला। ती जेव्हा दवाखान्यात पोहोचते तिचा मुलगा पोटातच मरून जातो। असं जर होत असेल तर या राज्याचं, या देशाचं करायचं काय, जी जनतेसोबत नसेल? कोणत्याही परिस्थितीमध्ये यांनी पेट्रोल दरवाढीवर एक रोख आणली पाहिजे आणि व्हॅट आणि सरचार्ज जो राज्याचा असतो तो तात्काळ कमी केला पाहिजे। जनाला की त्यांनी उत्तम काम या ठिकाणी केलं आहे। तर आपण बघू शकतो स्वतः मोठे नेते बघा, जनाक्रोश आहे।
जनतेच्या महागाईचा मार. तर आपण बघू शकतो काँग्रेसचे सगळे कार्यकर्ते प्रचंड अशा आक्रमक झालेले आहे. मोठं असं आंदोलन करण्यात आलंय, बॅरिकेड टाकून त्यांना रोखण्यात आलंय. स्वतः काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नितीन राऊत सुद्धा या संपूर्ण आंदोलनात सहभागी झालेले दिसून येत आहे. आपण बघू शकतो नितीन राऊत, प्रफुल्ल गुळवे पाटील यांच्यासोबत या संपूर्ण आंदोलनात आपण बघू शकतो कशा पद्धतीने सगळे आंदोलनात सहभागी झालेले आहे आणि तीव्र असं हे संपूर्ण आंदोलन काँग्रेसकडून करण्यात येत आहे. आता आकाशवाणी चौकात आंदोलकांना थांबवण्यात आलेले आहे आणि तिथून हे आंदोलक आता आकाशवाणी चौकातूनही पोलिसांचे बॅरिकेड आणि पोलिसांनी रोखल्यानंतर पुढे गेलेलं दिसून येत आहे. आपण काँग्रेसच्या नेत्यांशी, नितीन राऊत यांच्याशी परत एकदा संवाद साधूया. नितीनजी, आज स्वतः या आंदोलनात रस्त्यावर उतरून आपण आंदोलन करताय. आपण स्वतः रस्त्यावर उतरून आंदोलन करताय. सामान्य जनांच्या खिशावर प्रचंड ताण पडतो आहे. दररोज काही रुपयांमध्ये पेट्रोल डिझेलमध्ये दरवाढ केल्याने भाजीपाला असो किंवा आवश्यक वस्तू असो त्यांच्यावर सुद्धा त्याचे दर वाढत आहेत. लोकांना रोजगार मिळत नाही, जे लोक मोटरसायकल किंवा याच्यानी काम करतात. आणि अशा प्रसंगी जी दरवाढ आहे त्यांनी कंबरड मोडलं आहे सामान्य जणांचं. राज्य सरकारनं त्वरित याच्यावर काहीतरी निर्णय घ्यावा. परवाला नागपूरमध्ये पाचपावली पोलीस स्टेशनमध्ये घटना घडली. एक महिला, तिची मुलगी बेपत्ता झाली होती. ती तक्रार करायला गेली, शोधायला सांगितलं तर पीआय म्हणतो की आमच्या गाडीमध्ये डिझेल नाही आहे. कालची हिंगोली